नमस्कार मंडळी. तर आज सकाळी नाश्त्यासाठी मस्त असा उत्तप्पा बनवलेला आणि तोही रात्रीचा जो उरलेला भात असतो ना त्यापासून बनवला होता. तर इकडे ना 1 वाटी उरलेला भात घेऊन घ्यायचा आहे. लगेचच त्यामध्ये ना अर्धी वाटी रवा पण टाकून घ्यायचा आणि 2-3 चम्मच दही टाकून घ्यायचं आहे. कमी जास्त चालतं. आणि थोडं पाणी टाकून छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि मस्त असं या पद्धतीनं करून घ्यायचं. आणि नंतर मग इकडे थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घेतलं मी. एकदम जास्त पातळ नाही करायचं. नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि ते परत मिक्स करायचं आणि नंतर त्यामध्ये 2 मिरच्या आणि कोथिंबीर टाकली होती थोडी कापून, छान चव येते त्याने. तर ते टाकल्यानंतर परत मिक्स केलं आणि थोडा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि मी इकडे ज्वारीचं पीठ पण टाकलं होतं 2-3 चम्मच. ऍक्च्युली ते माझ्याकडून राहून गेलं दाखवायचं. तर ते पण टाकायचं आणि नंतर मग पॅनला तेल लावून मस्त असं हे टाकून द्यायचं यावरती बॅटर. आणि बघा किती छान जाळी आली आहे. एकदम मस्त होते आणि असा जाळीदार बनून तयार होतो. तर याप्रमाणे मस्त असं करून घ्यायचं. नंतर दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचंय. तर किती सुंदर दिसतोय. नंतर मग प्लेटमध्ये मी काढून घेतलं असं काहीसं. लगेचच इकडे सई आलीच होती तर तिला नाश्त्याला दिलं होतं मी. आणि मग ना मी पण थोडं खाऊन बघू म्हटलं, कारण की असं काय केलं तर आपल्याला पण नाही राहिलं जात. तर मी टेस्ट करून करते इकडे. आणि खरंच खूप छान झाला होता. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण. मस्त झालेला. आणि नंतर सईकडे सईची हेअरकट करायची होती तर तिला घेऊन जात होते तिचे पप्पा. आणि मग मी म्हटलं चला आपण पण किचन वगैरे आवरून घेऊया, कारण की भरपूर पसारा झालेला होता किचन वरती पण. आणि असं काय केलं की तर जास्तच होतो माहितच आहे. त्यामुळे मग वेळच्या वेळी हे क्लीन करून घेणं पण आवश्यकच असतं. आणि नंतर मला बरीचशी कामं पण होती बाकीची. तर आधी हे आवरून घेतलं मी लगेचच. आणि ना तुम्हाला मी सईचे हेअरकट दाखवते. खरंच खूप छान दिसत होती ती आणि खूप जास्त लांब झाले होते केस, त्यामुळे मग म्हटलं चला कट करून घेऊया, कारण की मुलांना त्रास होतो मग लांब जास्त असले केस तर. तर अशी कैशी मस्त हेअरकट केली आणि खूप गोड दिसत होती. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय.